सर्वांना नमस्कार. तर आज आमच्याकडे पित्र आहेत. तर अहिनवमीला आमच्याकडे पित्र असतात. त्यासाठी मी ही गव्हाची खीर बनवलेली आहे. कारण गव्हाच्या खिरीलाच महत्त्व असतं ना आजच्या दिवशी. हा सार बनवलेला आहे, त्यामध्ये कांदा लसूण टाकलेला नाही आहे. तर ही इकडे मेथीची भाजी, कारलं, गोरण्याच्या शेंगा, भेंडी आणि हे इकडे डांगर. तर अशा ह्या भाज्या बनवलेल्या आहेत. तर यात पण मी कांदा लसूण टाकलेला नाही आहे. आणि ही बघा, ही कढी बनवलेली आहे. तर हा भात आहे, यामध्ये थोडंसं तेजपान टाकलं आहे. ही भजी आहेत आणि हे उडदाच्या डाळीचे वडे आहेत. तर ही आमची घरची उडदाची डाळ असल्यामुळे तिची साल काढण्याची राहून गेलेली, त्यामुळे त्यांचा कलर असा आहे. ह्या अळूच्या वड्या आहेत आणि हे इकडे तळण. तर तांदळाचा नागलीचा पापड आहे आणि कुरडई. तर सर्व स्वयंपाक झालाच होता, फक्त पोळ्या राहिलेल्या होत्या. तर आमच्याकडे 10 वाजता पित्रांना घास हा टाकला गेलाच पाहिजे. त्यासाठी आज मी 4 वाजताच उठलेली होती. तर हे असं आपलं जेवण तयार झालेलं आहे. तर शेजारच्या मावशींना मी आज जेवणासाठी बोलवलेलं होतं. तर अगदी साध्यासुध्या पद्धतीने मावशींना हळदी कुंकू आणि त्यांची ओटी भरली. कारण माझ्या सासूबाई ह्या सुवासिन होत्या, तर त्यामुळे आम्ही दरवर्षी एका सुवासिनींना बोलवून त्यांना जेवण वगैरे त्यांची ओटी भरतो. तुमच्याकडे कसं करतात पित्र? तर आज सर्व स्वयंपाक करण्यासाठी मला माझ्या मुलीने खूप मदत केली आहे. आज दोघांना पण मी स्कूलला पाठवलेलं नव्हतं, कारण वर्षातून एकदा पित्र येतात, तर तेही घरी पाहिजेच. तर आमच्याकडे असे पित्र करतात. तुमच्याकडे कसे करतात पित्र? मला कमेंटमध्ये नक्की कळवा.